राज्यातली कायदा सुव्यवस्था संपलेली आहे. नुसतं पोलिसाची चौकशी करण्यापेक्षा या सरकारचंच आता यांचं डोकं तपासलं पाहिजे. बिलकुल झाली पाहिजे, पण सरकारची झाली पाहिजे. पूर्ण राज्यातलं प्रशासन सरकारच्या दबावाखाली आहे. त्याची कारण सुद्धा तीच आहे. संजय पांडे नावाचे जे पोलीस कमिशनर मुंबईत होते, त्यांनी प्रामाणिक काम केलं, पण त्याच्यावर केंद्रीय तपास यंत्रणा लावून ईडी सीबीआय सारख्या त्यांना जेलमध्ये टाकलं. आणि त्याच्यामुळे राज्यातल्या IAS आणि IPS अधिकाऱ्यांमध्ये जी भीती आहे, ते भीतीपोटी राज्यातलं सरकार जे आदेश देईल त्या आदेशाने हे वागतात आहेत. त्याच्यामुळे पोलीस प्रशासन असो किंवा आपले IAS अधिकारी असो, हे सगळे त्या भीतीमुळे वागतात आहेत असं चित्र आपण पाहतोय. आणि त्याच्यामुळे राज्यातली कायदा सुव्यवस्था संपलेली आहे. नुसतं पोलिसाची चौकशी करण्यापेक्षा या सरकारचंच आता यांचं डोकं तपासलं पाहिजे. कारण की यांच्या डोक्यात जे पाप चाललेलं आहे, जे पाप करवतात आहे महाराष्ट्रामध्ये, तर नुसतं पोलिसांचंच नाही तर फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांचं आणि अजित पवारांचंही आता उलट तपासणी केली पाहिजे, ही भूमिका आमची आहे. दुष्काळ संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यामध्ये बैठक घेतली, मात्र त्या बैठकीला 8 पैकी 6 पालकमंत्री अनुपस्थित होते. सरकारला आम्ही सातत्यानं सांगतो की या सरकारला राज्याच्या जनतेचं घेणं देणं नाही. आचारसंहितेचं नाव सांगून दुष्काळाचं निवारण करायला सरकार कारण शोधते आहे. राज्यामध्ये अनेक गावामध्ये, अनेक शहरामध्ये, अनेक तालुक्यामध्ये महिनोमहिने पाणी मिळत नाही आहे. जनतेचं पाण्यासाठी पायपीट चाललेली आहे, वणवण चाललेली आहे. आणि अशा या परिस्थितीत जनावरांना चारा नाही, शेतकऱ्यांना अन्याय नाही, आणि अशा या परिस्थितीमध्ये सरकार तुपाशी आणि जनता उपाशी अशी परिस्थिती आहे. त्यावेळी मुख्यमंत्री तिथला हालहवाल पाहायला गेले, पण त्याला ज्या पद्धतीनं तिथल्या तिथं उपाययोजना करायला पाहिजे होत्या त्या अजूनपर्यंत केल्या गेल्या नाही. आणि त्यांचे मंत्री सुद्धा त्यांना ऐकत नाही.